ecosystem. Fill in the blank. A bird building nest of 3 feet upon the fishes in the nearby pond. Whether this bird is a part of the both the tree as well as the pond ecosystem. इथे प्रश्न केलेला आहे बेटा तुम्हाला. एकदा साऊंड पाहून घ्या एकदा बेटा. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे बेटा, जे पक्षी आहे बेटा ते एक प्रकारचा बेटा काय बेटा, एक घटक आहे. कशा कशाचा बेटा, ट्रीचा पण आहे बेटा आणि पॉन्डचा पण आहे. कोण, बर्ड्स. काऊन करते, झाडावर राहतो बेटा आणि पॉन्ड मधले जे बेटा काय ते फिशेसला खातो, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आपण जे पाहणार आहोत, कम्प्लीट द टेबल. ओके, जर या ठिकाणी बघितलं असेल बेटा तुम्ही, हे पूर्ण टेबल आहे दिलेलं आहे ते इकोसिस्टमचा. हे विचारू शकता तुम्हाला एक्झाम मध्ये. इथे दिलेलं आहे तुम्हाला अबायोटिक. तर इकडे काय येणार सांगा बरं, इकडे काय येणार, बायोटिक फॅक्टर, बायोटिक कंपाउंड. यस, करेक्ट करेक्ट बेटा. इथे लिहून टाका बेटा, बायोटिक कंपोनंट बेटा. ओके, मी शॉर्टकट मध्ये लिहितो, कंपोनंटची स्पेलिंग दिलेली बाजूला पाहून घ्या. इथे दिलेलं आहे तुम्हाला अबायोटिक मध्ये फिजिकल फॅक्टर. इथे लिहायला लागेल तुम्हाला केमिकल फॅक्टर. यस, केमिकल फॅक्टर. ओके, शॉर्टकट मध्ये लिहिलं केमिकल फॅक्टर. केमिकल मध्ये काय काय येणार बेटा, न्यूट्रिएंट्स येणार आहे, लक्षात ठेवा. न्यूट्रिएंट्स अँड बेटा मिनरल्स, लक्षात ठेवा. न्यूट्रिएंट्स अँड मिनरल्स. न्यूट्रिएंट आणि मिनरल यांचे टाइप पडतात बेटा, इनऑर्गॅनिक आणि बेटा ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक. ओके, ऑर्गॅनिक सबस्टन्स लिहा किंवा कंपाऊंड लिहा बेटा. इथे कंपाऊंड लिहा बेटा, ऑर्गॅनिक कंपाऊंड. बाकीचे दिलेले बेटा इनऑर्गॅनिक मध्ये हायड्रोजन येतो, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयरन, सोडियम. ओके, आणि ऑर्गॅनिक मध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट. इकडे लिहिला बेटा बायोटिक मध्ये म्हणजे सजीव जे असतात बेटा, लिव्हिंग थिंग. हायड्रोट्रॉफिक, तर इकडे काय येणार बेटा, हेटेरोट्रॉफिक. व्हेरी गुड बेटा, हेटेरोट्रॉफिक. ओके, हेटेरोट्रॉफिक. ओके बेटा. आता हे झाल्यानंतर इथे प्रोड्युसर इथे आहे बेटा, हेटेरोट्रॉफिक मध्ये ॲनिमल डिकम्पोजर. तर प्रोड्युसर मध्ये काय येणार, ट्रीज किंवा प्लांट्स किंवा प्लांट्स, लक्षात ठेवा. आणि ॲनिमल मध्ये बेटा पहिले डिकम्पोजर पाहून घेऊ. डिकम्पोजर मध्ये काय येतात बेटा, बॅक्टेरिया. यस, बॅक्टेरिया. ॲनिमल मध्ये काय काय येणार बेटा, खाली लिहून टाकायचा. ॲनिमल्स आहे फक्त खाली लिहायचा बेटा, ॲनिमल. तर ॲनिमलचे विभाजन बेटा, ॲनिमल्सचे विभाजन 3 प्रकारे आहे बेटा. एक टेरिटरी आहे बेटा, इथे लिहायचा प्रायमरी. काय लिहिणार बेटा, प्रायमरी कन्झ्युमर. इथे लिहिणार सेकंडरी कन्झ्युमर. ओके, आणि इथे लिहिणार बेटा टेरिटरी कन्झ्युमर, लक्षात ठेवा. ठीक आहे, दिस इज द टेबल बेटा इकोसिस्टम. ओके, हे लक्षात ठेवा. टेक द स्क्रीनशॉट. घेतला बेटा स्क्रीनशॉट. हो सर. हो सर. आता चला बेटा समोर जाणार आहे आपण. मी फॉर एक्झाम्पल इकोसिस्टमचे 2 कंपोनंट आहे, अबायोटिक आणि बायोटिक बेटा, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी खाली या बेटा. पॅडी इज अ कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल वेरियस स्टेट साऊथ इंडिया. पॅडी फील्ड आर बेटा फ्रिक्वेंटली अटॅक बाय ग्रासहोपर. तुम्हाला माहिती आहे पॅडी, पॅडी म्हणजे काय बेटा, गहू असेल आपले, जास्त करून राईस, तांदूळ आणि व्हीट, गहू, हे पॅडी फूड मध्ये येतात, लक्षात ठेवा. याला अटॅक कोण करते सर्वात जास्त बेटा, ग्रासहोपर. सिमिलरली फ्रॉग आर ऑल्सो बेटा प्रेझेंट इन द लार्ज नंबर इन द बेटा मड ऑफ द पॅडी फील्ड. आणि तुम्हाला माहिती ज्या ठिकाणी जास्त चिखल असेल तर त्या, तुम्हाला माहिती चिखल कोणत्या पिकामध्ये होते सर्वात जास्त, गहू आणि बेटा राईस, तांदूळाच्या. तर त्या ठिकाणी बेटा ग्रासहोपर पण जास्त असतात बेटा, अटॅक करतात. आणि त्या ठिकाणी त्या मड म्हणजे काय, चिखल, चिखलमध्ये सर्वात जास्त असतो बेटा फ्रॉग. फीड अपॉन द ग्रासहोपर अँड बेटा स्नेक्स आर ऑल्सो बेटा प्रेझेंट देअर इन द फीड अपॉन देअर बेटा फेवरेट फूड फ्रॉग. ग्रासहोपरच्या ठिकाणी बेटा, ग्रासहोपर ज्या ठिकाणी असेल कोण बेटा,
ग्रासोपर ज्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी बेटा फ्रॉग असणार. फ्रॉग ज्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी काय असणार बेटा? स्नेक Snake. असणार. लक्षात ठेवा. हाऊ इज अ फ्रॉग बेटा पॉप्युलेशन डिक्लाइन ऑल ऑफ सडन. असं काऊन झालं असेल का फ्रॉगचं जे पॉप्युलेशन आहे बेटा, जी संख्या आहे ते डिक्लाइन झाली असेल? टेल मी बेटा, पॉप्युलेशन काऊन कमी झालं असेल बेटा? व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ द पॅडी क्रॉप? यस बेटा, काय वाटते तुम्हाला? सर ती फ्रॉगची पॉप्युलेशनच कमी झाली ना, तर ती स्नेक जास्त म्हणजे फ्रॉगला इट करतात ना, त्यामुळे. तुम्हाला पण माहिती आहे बेटा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो जे क्रॉपचं पॉप्युलेशन असेल, क्रॉपची जी संख्या असेल ती कमी असेल तर फ्रॉग म्हणजे ग्रासोपर कमी येणार, आणि ग्रासोपर कमी झाले तर फ्रॉग कमी होणार, फ्रॉग कमी झाले तर बेटा स्नेक पण कमी होणार. म्हणून बेटा या ठिकाणी बेटा जर जिवंत राहू द्यायचं असेल तर सर्व गोष्टी व्यवस्थित पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित म्हणजे काय बेटा, त्याला काय म्हणू शकतो आपण? बॅलन्स मध्ये पाहिजे, लक्षात ठेवा. आता रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम. इकोसिस्टम आणि एन्व्हायरमेंट यामध्ये काय रिलेशन आहे, काय संबंध आहे पाहून घेऊ बेटा. Environment is a broad concept. Physical, chemical, and biological factor affecting the living organism in any possible way collectively called the environment. Environment म्हणजे काय बेटा? Is a broad concept. Physical, chemical, and biological factor affecting the living organism. त्याला आपण काय म्हणतो बेटा? Collectively called the environment. In short, environment is a condition of surrounding. Environment म्हणजे काय बेटा? Condition in surrounding. ओके, लक्षात ठेवा. एक ॲटमॉस्फिअर असते. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? ब्लँकेट ऑफ एअर अराउंड अस इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअर. बट एन्व्हायरमेंट म्हणजे काय बेटा? आपल्या आजूबाजूची जी कंडिशन असते, सराउंडिंग कंडिशन असते, त्याला आपण काय म्हणतो? एन्व्हायरमेंट. इट इन्क्लूड मेनी बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड बेटा आर्टिफिशियल फॅक्टर. आणि या एन्व्हायरमेंटमध्ये बायोटिक पण असतात, सजीव. अबायोटिक म्हणजे काय? निर्जीव. नॅचरल म्हणजे नैसर्गिक, आणि बेटा आर्टिफिशियल मॅनमेड. देर आर टू मेन टाइप्स ऑफ द एन्व्हायरमेंट. वन इज द नॅचरल एन्व्हायरमेंट अँड सेकंड इज द आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. तर जर कोणी विचारला हाऊ मेनी मेन टाइप ऑफ द बेटा एन्व्हायरमेंट, किती म्हणणार तुम्ही? टू. टू बेटा. ओके, एक आहे बेटा नॅचरल एन्व्हायरमेंट, एक आहे बेटा आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. आर्टिफिशियल. नॅचरल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ बेटा एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, इटीसी. हे नैसर्गिक आहे. कंटिन्युअस बेटा इंटरॅक्शन occur between biotic and abiotic factors. Their interaction are beta very important. Artificial environment is also affecting beta natural environment. ते म्हणतात की मॅनमेड, आर्टिफिशियल, माणसाने तयार केलेलं जे एन्व्हायरमेंट आहे ते परिणाम करतो बेटा नॅचरल एन्व्हायरमेंट, डायरेक्टली और इनडायरेक्टली, दोन्ही प्रकारचे बेटा. बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ बेटा टू बेसिक फॅक्टर, बायोटिक फॅक्टर अँड अबायोटिक फॅक्टर. एन्व्हायरमेंटचे बेटा मेन टू टाइप्स आहे, नॅचरल एन्व्हायरमेंट अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचे दोन बेसिक फॅक्टर आहे, बायोटिक फॅक्टर अँड अबायोटिक फॅक्टर. The science that deal with the study of interaction between the biotic and abiotic factor is environment is called the ecology. याला डेफिनेशनला IMP करा बेटा. मी काय कंडिशन लिहून दिलं तुम्हाला? इकोसिस्टम काय बेटा? इकोसिस्टम बघितलं, त्याचे टाइप, त्याचे दोन टाइप्स बघितले आपण. नॅचरल अँड आर्टिफिशियल. त्याचे फॅक्टर, सॉरी बेटा, एन्व्हायरमेंटचे फॅक्टर बेटा, सॉरी. नॅचरल एन्व्हायरमेंट इथे दिलेलं आपल्याला, आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट, लक्षात ठेवा. एन्व्हायरमेंट बद्दल. आणि इथे आपण खाली बेटा आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट बेटा अफेक्टिंग बेटा, आणि याचे फॅक्टर पण बघितले आपण, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी टू बेटा एन्व्हायरमेंटचा लिहायचा बेटा आपल्याला. मी इकोसिस्टम लिहिलं. एन्व्हायरमेंट याचे फॅक्टर बेटा बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर, लक्षात ठेवा. ठीक आहे. या ठिकाणी आपण इकोलॉजी म्हणजे काय लक्षात ठेवा.
Very important topic, ecology. The science deal with the study of interaction between biotic and abiotic factor. सजीव आणि निर्जीव यामधला जे संबंध असते ज्याचा अभ्यास केला जाते बेटा, बायोटिक आणि बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरचा ज्यामध्ये अभ्यास केला जाते. Environment is called the ecology. Basic functional unit used study of the ecology is called the ecosystem. आणि इकॉलॉजीचा बेसिक युनिट काय बेटा, इकोसिस्टम आहे. Environment consists of many ecosystem. Environment consists of the many ecosystem. Environment मध्ये असते इकोसिस्टम. We have studied some ecosystem in beta earlier classes. Small pond ecosystem आहे. Is an ecosystem where the earth is the largest ecosystem. म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये भरपूर बेटा अशी इकोसिस्टम असतात. In brief, biotic and abiotic factor occupying the definite geographical area, their interaction beta collectively consist of the ecosystem. समजा तुम्ही तुमच्या गावामध्ये राहतात, ते झालं तुमचा इकोसिस्टम. आम्ही आमच्या गावात राहतो बेटा, हे झालं बेटा इकोसिस्टम. लक्षात ठेवा. ठीक आहे. इथपर्यंत समजलं मला? हो सर. आता पहा, environmental balance is maintained through the continuous operation of various natural cycle like water cycle, carbon cycle, gases cycle like nitrogen cycle, oxygen cycle, etc. Environmental balance is also beta maintained due to beta various food chain ecosystem. आता त्यांनी म्हटलं बेटा environmental balance is maintained through the continuous operation various natural cycle like water cycle. वाटर कसा पडतो सर्वांना माहित आहे. वाटर कसा पडतो सर्वांना माहित आहे. कोणाला माहित नाही? सर मला माहित नाही म्हणून. वॉटर सायकलची जर डायग्राम बघितली बेटा, तुम्हाला दाखवून देतो मी. पहा बेटा, वॉटर सायकल बद्दल डायग्रामच्या मदतीने समजून सांगतो तुम्हाला. हायलाइटने पहा बेटा, हे समुद्र आहे, ओशियन आहे, तुम्हाला माहित आहे. सूर्य लाईट पडून तुम्हाला माहित आहे ओशियनचा पाणी गरम होतो आणि हे बेटा वेपर बनून कुठे बनतात बेटा? वेपर ट्रान्सपोर्ट इंटू बेटा ॲटमॉस्फिअर अँड कन्वर्ट इंटू बेटा क्लाउड, ढग बनून जातात. समुद्राचा पाणी गरम होतो सूर्यामुळे, त्याचे बेटा वाफ बनून बेटा त्याचे ढग बनतात, वेपर पासून ढग बनतात. या ढगांना जेव्हा थंडी हवा लागते तेव्हा काय होते बेटा? परत काय पडते? पाऊस पडते बेटा. याला काय म्हणतात बेटा? वॉटर सायकल. इथपर्यंत समजलं का? वॉटर सायकल हो सर. हो सर. सर्वांना माहिती तुम्हाला, यामध्ये सांगायची आवश्यकता नाही. त्यानंतर कार्बन सायकल. काय बेटा? काय बेटा? कार्बन सायकल. आता कार्बन सायकल बद्दल थोडी इन्फॉर्मेशन मला दाखवून देतो बेटा. ते डायग्राम पहा बेटा. हे पहा, हे कार्बन सायकल कशी आहे बेटा? इकडे पहा, तुम्हाला माहित आहे हे ॲनिमल आहे, ते माणूस पण असू शकते, गाडी आहे बेटा, आणि हे फॅक्टरी आहे बेटा. लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरातून कोणता गॅस बेटा रिलीज होते? कार्बन डायऑक्साईड. हे जनावर आपण मेल्यानंतर बेटा जमिनीत आपले बेटा अवशेष गाळले जातात बेटा, आणि त्यानंतर डेड ऑर्गॅनिझम वेस्ट प्रोड्यूस, याच्यापासून पण बेटा कार्बन डायऑक्साईड जमिनीमध्ये चालले जाते बेटा, किंवा ॲटमॉस्फिअर मध्ये निघून जाते. गाडीतून निघणारा बेटा स्मोक, आणि बेटा त्यानंतर हे फॅक्टरीमधून निघणारे स्मोक बेटा हे परत काय होतं बेटा? हवेमध्ये चालले जाते बेटा. लक्षात ठेवा. तेव्हा कार्बन डायऑक्साईड आपण काय म्हणतो बेटा? ठीक आहे. एकतर झाड, माणसाच्या शरीरातून कार्बन डायऑक्साईड निघून बेटा ॲटमॉस्फिअर मध्ये चालले जाते आणि त्याला झाड घेतात. त्यानंतर फॅक्टरीमधून निघणारा कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअर मध्ये निघून जाते बेटा, आणि हेच बेटा हवेमधला कार्बन डायऑक्साईड कोण घेतो बेटा? झाडं घेतात, आणि रूटच्या मदतीने जमिनीमध्ये आतमध्ये पाठवले जाते. लक्षात ठेवा. हे या प्रकारे असते बेटा कार्बन सायकल. लक्षात ठेवा.
कार्बन सायकल झाल्यानंतर तुम्हाला माहित असेल बेटा गॅसेस सायकल लाईक नायट्रोजन सायकल आहे बेटा. आपण नायट्रोजन सायकल आपण जे ॲनिमल आहे बेटा प्लांट आहे प्लांट हे आपल्या वाढीसाठी बेटा काय करतात माहिती आहे का? नायट्रोजनचा वापर करतात. कशाचा वापर करतात? नायट्रोजनचा वापर करतात, लक्षात ठेवा. हे तुम्हाला माहित असेल बेटा जितके पण हवेमधला नायट्रोजन आहे, नायट्रोजन आपल्याला डायरेक्ट भेटत नाही, लक्षात ठेवा. हवेमधला नायट्रोजन आपल्याला डायरेक्ट भेटत नाही. नायट्रोजन हे बेटा झाडाच्या माध्यमातून रूट घेतात बेटा अमोनियाच्या स्वरूपामध्ये, मग ते भाजीपाल्यामध्ये येते, मग आपण खातो बेटा. झाडं नायट्रोजनला अमोनिया म्हणून घेतात आणि आपली वाढ निर्माण करतात. माणूस मेल्यानंतर किंवा झाडं मेल्यानंतर बेटा ते नायट्रोजन परत ॲटमॉस्फिअरमध्ये निघून जाते. तसाच बेटा ऑक्सिजन सायकल आहे. ॲटमॉस्फिअर मधला आपण ऑक्सिजन घेतो आणि ऑक्सिजन घेतल्यानंतर बेटा मेल्यानंतर माणूस परत बेटा निसर्गाला आपण जे घेतलेलं आहे ते परत आपण देऊन टाकतो बेटा. Environmental balance is also maintained due to beta various food chain ecosystem. Human existence is a totally impossible without beta existence of nature. निसर्ग आहे बेटा म्हणून बेटा आपलं जीवन सुरळीत आहे. Hence it is basic responsibility of human being is a preserver nature without disturbing its balance. It is said to that we have beta got this earth planet on the beta lease from beta future generation and God is a beta ancestral property from our ancestors. हे आपला वार्षिक हक्क नाही बेटा, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार का निसर्ग हे आपल्या पूर्वजांची देण आहे? नाही, निसर्ग ऑलरेडी बनलेला होता बेटा, लक्षात ठेवा. त्याला आपण बेटा मॉडिफाय केलेलं, लक्षात ठेवा. ही वी शुड नॉट बी फॉरगेट कन्झर्व इट बेटा फॉर अवर सेल्फ फॉर फ्युचर बेटा फ्युचर जनरेशन. लक्षात ठेवा जे समोरची येणारी पिढी आहे त्याच्या भविष्यासाठी बेटा आपण काय करायला पाहिजे? झाडं जास्तीत जास्त लावायला पाहिजे, जेव्हा बेटा आपला ॲटमॉस्फिअर काय राहणार बेटा? क्लीन राहणार. आता इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन बेटा लक्षात ठेवा. विच फॅक्टर इज अफेक्ट बाय एन्व्हायरमेंट? इन्व्हायरमेंटला कोणकोणते फॅक्टर बेटा अफेक्ट करतात? नॅचरली पण करते बेटा आणि तुम्हाला माहिती आर्टिफिशियली पण करते, हे लक्षात ठेवा. 1 मिनिट बेटा. माझा आवाज ऐकू येते सर्वांना? हो सर. हो सर. हो सर. When some natural factor of environment and some artificial beta polluted factor harm the environment, create the imbalance between various factor of the environment and beta ultimately affect the existence of the biotic factor. मला सांगा बेटा नॅचरल फॅक्टर आणि आर्टिफिशियल फॅक्टर, नॅचरल फॅक्टर आणि आर्टिफिशियल बेटा फॅक्टर हे जर यांनी पॉल्युटेट केलं बेटा एन्व्हायरमेंटला, त्याचा परिणाम कशावर होतो बेटा? बायोटिक फॅक्टरवर म्हणजे आपल्यावर होतो बेटा, लक्षात ठेवा. नॅचरल फॅक्टर म्हणजे काय? व्हॉल्कॅनो इरप्शन है ना, लावा बाहेर निघणे, भूकंप येणे, वादळ येणे, हे नॅचरल एन्व्हायरमेंट. आणि बेटा हे जे आर्टिफिशियल पॉल्युटेड आहे बेटा बॉम्ब फुटणे बेटा, लक्षात ठेवा. रॉकेट लॉन्च ब्लास्ट होणे, याचा परिणाम काय होतो बेटा? आपल्यावर होतो बेटा, सजीवावर होतो बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, इथपर्यंत समजलं असेल बेटा? काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता बेटा. काय प्रश्न असेल तुमचे? एनीवन बेटा क्वेश्चन आहे का तुमचे? नाही सर. नो सर. इथपर्यंत समजलं असेल ना? ठीक आहे. आता पहा बेटा, आता या ठिकाणी दिलेलं बेटा फॅक्ट इथे पाहून घ्या बेटा, इकडचा साइड मधला बॉक्स, हे बॉक्स पाहून घ्या. द अर्थ इज बेटा सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन नीड बट नॉट ग्रीड. आता हे ग्रीड जे शब्द दिलेला आहे, ग्रीडचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? हो सर. काय सांगताल बेटा? लालच, लोभ. ठीक आहे बेटा. द अर्थ इज अ सफिशियंट टू सॅटिस्फाय, आपली गरज भागण्यासाठी अर्थ सफिशियंट आहे. पण महात्मा गांधी म्हणतात बेटा ही आपली बेटा लालच नसायला पाहिजे का? आपल्याला अर्थ हे द्यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे. आपलं पण कर्तव्य बेटा, आपण काय करायला पाहिजे बेटा अर्थात. इथे पहा बेटा, नॅचरल फॅक्टर आहे बेटा आणि मॅनमेड फॅक्टर आहे. नॅचरल म्हणजे मला सांगा आता तुम्ही, इथे पेन थोडा 2 मिनिटं थांबा बेटा.
मला सांगा नॅचरल फॅक्टर काय असू शकतात बेटा, सांगा बरं. सर स्ट्रोम. यस, हे काय बेटा नॅचरल फॅक्टर. नॅचरल फॅक्टर मध्ये काय असेल, डिफॉरेस्ट त्यांनी दिलेला बेटा आपल्याला, काय दिलेला आहे इथे, अर्थक्वेक दिलेला आहे. अर्थक्वेकच्या नंतर इथे मॅनमेड फॅक्टर आहे बेटा, डिफॉरेस्टेशन म्हणजे माणसं. ठीक आहे, तर नॅचरल फॅक्टर मध्ये आपण हे लिहू शकतो ना, नॅचरल फॅक्टर मध्ये आपण बेटा हे लिहू शकतो पहा, त्याला म्हणतो आपण अर्थक्वेक झाल्यानंतर बेटा वॉल्कॅनो इरप्शन, स्टॉर्म. ठीक आहे, टोर्नेडो सर. यस, सायक्लॉन, टॉर्नेडो, इटीसी भरपूर आहे बेटा. आणि आता आर्टिफिशियल सांगू शकता का बेटा? आर्टिफिशियल म्हणजे मॅनमेड बेटा. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल तोड, डिफॉरेस्टेशन. हा सांगा. यस, इलेक्ट्रिक लाईट, परत रिपीट करा. अर्बनायझेशन, एअर पोल्युशन सर. यस, ब्रिज कोलॅप्स बेटा, ब्रिज कोलॅप्स. ठीक आहे, अँड बेटा फॉर एक्झाम्पल वार, मॅनमेड आहे वार बेटा, लक्षात ठेवा. अगेन बेटा सांगा ना परत. वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन, लँड पोल्युशन, इटीसी बेटा. व्हेरी गुड बेटा. ठीक आहे, हे झालं बेटा आर्टिफिशियल बेटा, लक्षात ठेवा. हे माणसाने तयार केले, लक्षात ठेवा. तर सिम्पली हे पण टेबल तुम्ही तयार करायचा, वरचा टेबल तर तुम्हाला दिलेला आहे बेटा मी, लक्षात ठेवा. इथे पहा बेटा, at present many environmental problem have been बेटा arisen the effect of the various natural and artificial factor of the earth. मला माहिती आहे माणसामुळे भरपूर पोल्युशन निर्माण झालेले बेटा. Environmental pollution is one of the बेटा those main factor. Generally contamination of any material is a pollution. पहा बेटा, unnecessary and बेटा unacceptable change in the surrounding environment due to natural event and human बेटा activities called बेटा environmental pollution. आपल्या निसर्गामध्ये, आपल्या सराउंडिंग मध्ये थोडाफार चेंज होणे, त्याला आपण काय म्हणतो बेटा, इन्व्हायरमेंटल पॉल्युशन. डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंज इन फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टी ऑफ एअर, है ना. कधी बेटा एअर मध्ये परिणाम होणे बेटा, लक्षात ठेवा. वॉटर खराब होणे, सॉइल खराब होणे, आणि हार्मफुल ह्युमन बेटा अँड अदर लिव्हिंग बिंग बेटा, इन्व्हायरमेंटल पॉल्युशन. त्याच्यासाठी बेटा आपल्या जंगलाला पण धोका आहे, आपल्याला पण धोका आहे बेटा. वेरियस रिझन लाईक बेटा पॉल्युशन, एक्सप्लोजन, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, जास्त फॅक्टरीची लागवड होणे, म्हणजे फॅक्टरी जास्त लागल्या बेटा, ज्याचा परिणाम बेटा इन्व्हायरमेंटवर झालेला आहे. इन डिस्क्रिमिनेट यूज द नॅचरल रिसोर्सेस, आपण जास्त करून बेटा नॅचरली न वापरता बेटा आर्टिफिशियली तयार झालेले केमिकल वापरायला लागलो. डिफॉरेस्टेशन, सर्वात जास्त जंगल तोड. अनप्लॅन अर्बनायझेशन बेटा, है ना. सिटीमध्ये सर्वात जास्त बेटा जाऊन बसणं बेटा, रिस्पॉन्सिबल फॉर द इन्व्हायरमेंटल पॉल्युशन. आता तुम्हाला जे वाटतंय, जर याच्यावर क्वेश्चन आला बेटा, तर तुम्ही तुमच्या मनाने लिहा. हे काय दिसायला लागलं तुम्हाला, पहा बरं. हे काय दिसायला लागलं तुम्हाला, हे दोन इमेज. सर एअर पोल्युशन. Pollution. Pollution is a broad concept, various type of the pollution like that beta, air, water, sound, soil, thermal, light pollution beta occur around us. वेगवेगळ्या प्रकारचा बेटा पॉल्युशन आहे, लक्षात ठेवा. Adverse effect of all this in beta existence of all the living organism and out of beta this environmental conservation has become beta need of our. समजलं बेटा, याचा परिणाम झाला बेटा आपल्या इन्व्हायरमेंटवर, लक्षात ठेवा. समजलं बेटा. The environmental conservation has become need and our we have studied in the early बेटा air pollution बेटा, लक्षात ठेवा. हा बेटा, आता या ठिकाणी हे टेबल तुम्हाला कंप्लीट करायचं, लक्षात ठेवा. या गॅसेस पहा बेटा, कंपोनंट एअर पोल्युशनचे कंपोनंट काय बेटा, कार्बन डायऑक्साइड आहे, कार्बन मोनॉक्साइड आहे, हायड्रोकार्बन आहे, सल्फर आहे, नायट्रोजन ऑक्साइड आहे बेटा, हायड्रोजन सल्फाइड, एटीसी. सॉलिड मध्ये काय बेटा, डस्ट आहे, ऍश आहे. काय म्हणजे डस्ट म्हणजे धूळ, ऍश म्हणजे राख, कार्बन लीड बेटा, एस्बेस्टॉस. हे बेटा एअर पोल्युशन आहे. वॉटर पोल्युशनची सांगा बरं. वॉटर पोल्युशन, प्लास्टिक. सर बायोटिक कंपोनेंट्स, algae, virus, bacteria, etc. heavy metals, हा बेटा.
चालते बेटा, ते पण चालते. अजून सांगा. सांगा बेटा, वॉटर पॉल्युशन साठी सांगा, जितके लक्षात येतात बेटा. अँड ऑइल अँड डेरिव्हेटिव्ह हा बेटा. ऑइल अँड डेरिव्हेटिव्ह ते पण चालेल बेटा. मी आता इथे पेन चालायला लागला नाही थोडा, मी ते घेतो बेटा. परत थांबा 2 मिनिटं आता. थांबा, इथे लिहून देतो बेटा तुम्हाला. पायगडे. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो बेटा, ॲग्रिकल्चर वॉटर पोल्युशनसाठी बेटा. ॲग्रिकल्चर इम्पॉर्टंट आहे बेटा. इंडस्ट्रीज दिलेला आहे तिथे, है ना. ॲग्रिकल्चर इंडस्ट्री बेटा लक्षात ठेवा. वॉटर पोल्युशनसाठी बेटा लक्षात ठेवा. त्यानंतर अजून काय सांगता येईल? सॉइल पॉल्युशनसाठी सांगा. सॉइल पॉल्युशनसाठी सांगा, जे सांगता येईल बेटा तुम्हाला, नो प्रॉब्लेम. आवाज क्लिअर यायला लागला माझा? सॉइल पॉल्युशन सांगा ना बेटा. डिफरंट टाइप ऑफ बेटा फर्टिलायझर यूज, ओके, पेस्टिसाइड. हां, त्यानंतर आपण म्हणू शकतो बेटा या ठिकाणी वॉटरफॉल बेटा सॉइल इरोजन, ओके, लक्षात ठेवा. अजून सांगता येईल? मग आवाज यायला लागला का? हो सर. हो सर. 2 मिनिटं. ठीक आहे बेटा, हे टेबल थोडा मोठा आहे. मी नंतर हे कंप्लीट करतो, काहून का हे थोडा सॉफ्टवेअर पण बेटा पेन काही वर्किंग करायला लागला नाही. मला लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम यायला लागला. मी याने दाखवलं बेटा. तर हे टेबल तुम्हाला जितका जमेल तितका कंप्लीट करा. हे टेबल लक्षात ठेवा. जितका तुम्हाला जमेल हे टेबल तितका कंप्लीट करा. नाहीतर मग बेटा एखादी मी उद्या तर नाही होणार क्लास आपला, काहून का आज मी क्लास तुमचा घेतला याच्यासाठी बेटा,